नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में संजय गांधी नेशनल पार्क के भीतर स्थित करीब 376 साल पुरानी हजरत पीर मागू मामा भांजे दरगाह पर वन विभाग की कार्रवाई की संभावना तेज हो गई है। बॉम्बे हाई कोर्ट में दायर याचिका निस्तारित होने के बाद प्रशासन की अगली कार्रवाई पर सबकी नजरें टिकी हैं। रविवार रात संभावित कार्रवाई की खबर फैलते ही बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, दरगाह ट्रस्ट के पदाधिकारी और शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ता संजय गांधी नेशनल पार्क के प्रवेश द्वार पर पहुंच गए। ट्रस्ट ने साफ कहा कि वह अदालत के आदेश का सम्मान करेगा, लेकिन कार्रवाई से पहले दरगाह को हटाने के लिए उचित समय दिया जाए। अब सवाल यह है कि वन विभाग आगे क्या कदम उठाता है और प्रशासन इस संवेदनशील मामले को किस तरह संभालता है। इस पूरे घटनाक्रम पर हमारी नजर बनी हुई है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। ऐसी ही हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। 350 वर्षापूर्वी जो मामा भांजेंचा दर्गावर आहे तर ते कोर्टाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तो वन विभागामध्ये असल्यामुळे तो काढण्याची कारवाई होते। फक्त समाजाची सर्वांची विनंती अशी आहे की तो आम्ही काढतो, परंतु आम्हाला थोडा वेळ द्यावा आणि त्यासाठीच या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। कारण कोर्टाने निर्णय दिलेला आदरणीय कोर्टाचा आम्ही अवमान करणार नाही, कोर्टाचा आम्ही मान ठेवू। फक्त एवढाच आहे की आम्हाला थोडासा वेळ द्यावा, तो वेळ मागण्यासाठी आम्ही इथे या ठिकाणी आलो। मुस्लिम बांधवांची हीच भावना आहे। शेवट बघा, या मुस्लिम बांधवांचा मामा भांजा हा त्यांचं दैवत आहे आणि जसं आपलं हिंदूंचं दैवत असतं तसं त्यांचंही कुलदैवत आहे आणि त्यामुळे त्यावर ती कारवाई थोडंसं सांगून समोपचाराने काही गोष्टी घेऊन त्या व्हाव्यात अशी सर्वांची भावना आहे। त्यामुळे या ठिकाणी एकवटलेले आहेत। या ठिकाणी कुठला मोर्चा किंवा कुठला हे नाहीये, फक्त त्यांच्या भावना ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठेवण्यासाठी पालिकेने नाही काढली। चुकीचा हे नका वन विभागाचा, कारण हा नॅशनल पार्क आहे, संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये त्या ठिकाणी ते झालेला हे आहे आणि ती काढण्याची ऑर्डर कोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही, आम्ही कोर्टाचा मान ठेवू, परंतु एक मुदत, एक थोडी वेळ ही द्यावी अशी सर्व समाजाची विनंती होती। म्हणून यासाठी सांगतोय, फक्त मुस्लिम बांधव नाहीये, सगळी समाजाची लोक आहे। इथे तुम्ही बघू शकता, ज्येष्ठ शिवसैनिक आहे अशोक कुलकर्णी, असे म्हणून आम्ही सगळे इथे मिळून आलोय। ते आमचे ग्रामदैवत म्हणून गेली 350 वर्ष वरती आहे आणि आज अचानक मागील 2 दिवस अचानक वन विभागाची ही कारवाई आमच्या सगळ्यांच्या निदर्शनात आली आहे। आम्ही इथे वारंवार त्यांच्याशी आमचा पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे, पण आदरणीय कोर्टाचा कुठेही अवमान होता कामा नये म्हणून स्थानिक पोलीस, वन विभाग, स्थानिक नगरसेवक आणि इथली सगळी तमाम जनता मिळून आमची 1-2 तासापासून बैठक चालू आहे, मीटिंग झाली आमची। आम्ही फक्त एवढं सांगितलंय का कोर्टाचा कुठेही अवमान होता कामा नये, आमच्याकडूनही नाही आणि तुमच्याकडनंही नाही, असं म्हणून आम्ही आमची आता पाटील मॅडमची भेट घेतली आहे आणि काही जरी असला ते आम्ही सगळे बरेच दिवस गुणगोविंदाने राहता इथे, तर पुढचंही जे तुमची कारवाई असेल काय असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहे। पण आज जे एकदमच आता 2 दिवस अगोदर आमच्या लक्षात आलंय हे पण कुठेतरी चुकीचं आहे। संपूर्ण दर्गा किंवा तो डोंगरच पूर्ण कारवाई होणार त्याच्यावरती आधी म्हणजे नाही, डोंगरावरती असं काही नाहीये। मागील 3 वर्षापासून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केलेला आहे। लोक तिथे आस्थेने जात आहे, काही तो पिकनिक स्पॉट वगैरे नाहीये, काही एक समाजकंटक, समाज उद्रेक लोकांनी मागील 3-4 वर्ष विनाकारण तो विषय ताणून धरलेला आहे। असं काही नाहीये। दोन्ही ठिकाणी दर्गा आहे, दर्ग्यावरती जे आपला शेड असतो तेही आम्ही शब्द दिलाय का ते शेड आम्ही स्वतः काढणार आहे। ऍज अ ट्रस्ट म्हणून आम्ही ते शेड काढणार आहे, पण विनाकारण या लोकांना काहीतरी ब्रीफ करायचा चुकीच्या पद्धतीने मागील 3 वर्ष हा सगळा प्रकार चालू आहे। कोर्टाच्या मागणीला किंवा त्याला सहकार्य असेल का? आदरणीय हायकोर्टाच्या मागणीला जे काही निर्णय असेल ते निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत आता आलेला नाहीये। जे काय निर्णय असेल ते आम्हाला मान्य आहे, पण आता सध्या तरी 2 दिवसापासून हा जो सगळा विषय आहे, जो सगळे लोकांमध्ये काहीतरी लोक आता पॅनिक झाली आहे
आता तुम्ही बघितलं, आम्ही आलो आणि तुम्ही आम्हाला भेटले, लोकांनाही आम्ही समजवणार आहे का असं काही प्रकार नाही आहे. आता पोलीस, फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळे एकमेकांशी संवाद साधून आम्ही सुद्धा लोकांशी बोलून हा विषय कसा हाताळायचा ते आम्ही आमचा प्रयत्न चालू आहे. आमच्या पद्धतीने आम्ही ते प्रयत्न करतोय. फक्त विनाकारण काहीतरी तेढ निर्माण करायचा, लोकांना डिस्टर्ब करायचा आहे, हा सगळा बरेच दिवसापासून हा विषय चालू आहे. बघा, ठाण्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब है तो भाई भाई. आम्ही कधीही तुम्हाला सांगतो, शिवसेना म्हणून माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मतभेद केले नाहीत आणि आमचे आजचे पालक एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा कधीही आमच्यामध्ये कुठलेच मतभेद करत नाहीत. आम्ही एकत्र राहतो. त्यांचे जेव्हा तिवार असतात, सण असतात, तेव्हा आम्ही त्यांच्या सणामध्ये सामील होतो आणि जेव्हा आमचे सण असतात, हिंदूंचे सण असतात, त्यावेळेला ते सर्व मुस्लिम समाज आमच्याकडे एकत्र सामील होतो. पण आम्हाला कधी आम्ही हिंदू मुस्लिम असे वेगळे आम्ही कधी मानलेच नाहीयेत. त्यामुळे कोण जे असे काही करत असतील त्यांनाही माझं सांगणं विनंती आहे की बाबा रे, माणूस म्हणून आपण जगूया, एकत्रपणे माणूस म्हणून आपण राहूया. हे द्वेष करण्याचं, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं हा भावना कोणी ठेवू नये. अगदी एकनाथ शिंदे साहेब सुद्धा तुम्हाला माहिती आहे, कधी त्यांच्याकडे कोणी गेलेला माणूस असेल, कधी कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण शीख आहे, कोण ईसाई आहे, हा कधी धर्म, जात, प्रांत बघत नाही. फक्त मानुष्य म्हणूनच आपण त्यांना मदत करत असतो आणि त्यामुळे मनुष्य म्हणून जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांच्या भावना जपण्याचा त्यांना त्या अधिकार आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही त्या मॅडमना, अनिता मॅडम आहेत ज्या डायरेक्टर, त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्यांना विनंती करण्यासाठी आलो का बाबा रे, असं आहे, समाजामध्ये कुठली तेढ निर्माण होऊ नये, जे काय व्हायला पाहिजे शांततेत व्हावं आणि ते समाज सुद्धा त्याला स्वीकारायला तयार आहेत. जो कोर्टाचा निर्णय आहे तो सर्वांनाही मान्य असेल, तो ग्राही धरावा लागेल आणि त्यामुळे त्या समाजालाही ते मान्य आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होईल असं मला वाटत नाही. परंतु ज्या ठिकाणी आहे वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतील ते सर्वांना मान्य राहतील. मुद्दा असा आहे की आज एवढे वर्ष, आज जवळजवळ 300 ते 350 वर्ष जर ते स्थान जुनं आहे आणि त्या स्थानावर जेव्हा उरूस होतो, वर्षातून एकदा जो 3 दिवसात बुद्ध पौर्णिमेला मे महिन्यात जो उरूस होतो, त्या उरुसाला जर यांनी सर्व्हे केला तर त्या उरुसाला जे येणारे आहेत त्यामध्ये मुस्लिम भाई नाहीत, पण त्यांच्यापेक्षा कैक पटीने हिंदू त्या ठिकाणी दर्शनाला येतात. हिंदू, मुस्लिम आणि सर्व जाती जमातींचं ते स्थान आहे, आदराचं स्थान आहे. तर त्या आदराच्या स्थानाच्या बाबतीत आमची हात जोडून विनंती आहे, कुठेही कसलंही राजकारण आणू नका आणि सगळ्यांच्या भावना जपून, सगळ्यांचे विचार एकत्र घेऊन या गोष्टी कराव्यात, एवढंच या ठिकाणी आम्हाला थोडक्यात सांगा. आगे की भूमिका क्या, अभी जो हमारे साथ के जो लोग हैं आपस में सहमति से विचार विमर्श करके और इसके बारे में क्या निर्णय लेना है ये करेंगे आगे. फक्त शेड काढणार आहे म्हणून. पण आता संध्याकाळी ऑटोमॅटिकली यांना दर्गा ट्रस्ट कमिटीला काही लोकांना बोलून सांगितलं का दर्गा पण काढायची म्हणून. तर दर्गा आजची नव्हे तर 350-450 वर्ष झालेलं आहे दर्ग्याला आणि तिकडं हे प्राचीन दर्गा म्हणून त्याला हिंदू मुस्लिम सर्व सद्भावना त्याच्यावरती आहेत आणि सर्वच कितीतरी हिंदू भाव आमचे तिकडं राशन वगैरे करून आणि दर्ग्याची देखभाल पण करतात, सर्व काही. पण एक तरी मला काहीतरी असं वाटतो का याच्यामध्ये कुठंतरी एक इगो पॉलिटिकल ज्याला म्हणतात ते चालू आहे. कारण तुम्ही शेडचं बोललं असतं तर शेडचा तर काही माणसं आमच्या वरती गेलेले ते शेड काढते, मस्जिदचे पण दर्गाचे, ठीक आहे, पण जे बाबाची समाधी आहे ते राहू द्या ना, ते दर्गाचा काही विषयच येत नाही. वर्क ऑर्डरमध्ये तसं लिहिलंय का? वर्क ऑर्डरमध्ये तर तुमचा बघा ते काल नोटीस जारी केली तर याच्यामध्ये फक्त शेड होता, फक्त शेड होता. ते नोटीस पण तुम्हाला दाखवू शकतो, फक्त शेड होता. तर आम्ही तेच बोलतो, शेडचं ते कारवा आम्ही तुम्हाला सगळं करतो ना. पण जर तुम्ही असं एकमेक डायरेक्ट काय करताय, मला हे सांगा अगदी पहिला, तर कुठलाही आज समजा एक फॉर एक्झाम्पल बाबरी मस्जिदचा SITचा रिपोर्ट गेला, सर्व गेला, कोर्टचा एव्हिडन्स होता का त्याच्या खालती कुठला मंदिर नव्हता असं काहीतरी होतं, ठीक आहे. पण हेच बोललं का आस्त्याचे वरती आम्ही ते जजमेंट पास करत आहोत का तिकडं मस्जिद शहीद झाली, तिकडं मंदिर कोर्टाने सांगितलं, सर्वांनी एक्सेप्ट केलं. तर सची आस्था जर तिकडं आहे तर अशी आस्था आमची पण इकडं आहे ना साहेब. तर आमची आस्थाचा काय म्हणजे आम्ही तिकडं तुम्हाला वारं फक्त रिक्वेस्ट करतो 2-4 दिवस द्या आम्हाला, काहीतरी आम्हाला कोर्टामध्ये वर्कबोर्डमध्ये वागदूर करून आम्ही कुठलं तरी थांबवण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. कोर्टाने हे सांगितलेलं का डिस्पोज, कोर्ट आता हे सांगतो का खालती डेव्हलप करून वरती यायचं, आता तर कोर्टाचा त्यांच्याकडे पेपर आहे. आता पण जे तुमचं जे म्हणणं आहे का डायरेक्ट आम्हाला डेमोलेशनच करायचं आहे आणि तुम्ही माइंड एकदम प्रिपेअर केलेलं आहे, तरी मी तर हेच सांगणार आहे का साहेब तुमची जेल कमी पडतील ज्यावेळेस मग आम्ही रस्त्यावर आलो.
कारण वारंवार फक्त तुमच्याकडे प्रश्न आज ईटीचा तुमचा जे नीटची परीक्षेचा मॅटर आहे ते तुम्हाला दाबवायचं, तर असे चुटपुट मॅटर कुठून तरी काढून पब्लिकांचं जे माइंड आहे ते डायव्हर्ट करायचं, मला तर असं वाटतंय. आणि हे लक्षात घ्या का फक्त मुस्लिमांची आस्था नाही तिकडं, तुम्ही पण बघितलं असतं का जेवढे मुस्लिम आहेत तेवढेच हिंदू भाव आहेत. तर हे लोक